तर हा भाग समजून घेण्यासाठी आपला या कथेचा मागचा भाग नक्की ऐका. राणीने संपूर्ण पार्टीत सोनमला शोधले. वीणाने फक्त अक्षय मेहराला आणलं आणि सोनम हरवलेली होती. अक्षय घाबरला आणि गार्डांना तिचा फोटो दाखवून शोधायला लावले. दरम्यान सोनम आणि अक्षत कारमध्ये पोहोचले आणि अक्षतने तिला कारमध्ये बसवले. चटरबॉक्स, बोलणं थांबव, माझं डोकं दुखत आहे, अक्षत तणावात म्हणाला. तो तिला आपल्या घराला घेऊन गेला आणि काही पद्धतीने तिच्या पालकांच्या डोळ्यांतून सुटला. त्याने प्रीतीला सोनमच्या बहिणीला फोन करून पालकांची व्यवस्था करायला सांगितले. अक्षय मेहराच्या पार्टीत गार्ड्स तिला शोधू शकले नाहीत, तर राणी आणि वीणाने आपल्या मित्रमंडळाकडून चौकशी केली. शेवटी त्यांनी प्रीतीकडून फोन करून माहिती मिळवली की सोनम घरी गेली आहे. त्यांनी अक्षयला माहिती दिली, ज्यामुळे त्याचा तणाव कमी झाला आणि तो अधिकाऱ्यांची काळजी घेण्यासाठी पार्टीत परतला. अक्षतच्या घरात त्याने तिला पाण्याची फवारणी केली. तिला खेळ वाटला आणि तिने त्याच्यावर पाण्याने भरणारा मग फेकला. अक्षत सोनमला खेळकर मूडमध्ये पाहून आश्चर्यचकित झाला. त्याने तिचा चेहरा पुसला आणि तिने उलटी करायला सुरुवात केली. त्याने तिला धरून वॉश बेसिनमध्ये उलटी करायला मदत केली. काही मिनिटांनी तिला ठीक वाटलं. त्याने तिला आपल्या पलंगावर झोपवले. ती त्याचा हात धरून म्हणाली, माझ्यापासून दूर जाऊ नकोस. तुला माहीत आहे का, मला तुझ्यावर प्रेम होऊ लागलं आहे. तू माझी काळजी घेतोस जशी माझे पालक घेतात. तू माझ्याशी खेळतेस जशी माझी बहीण खेळते. तू मला सल्ला देतोस जशी सल्लागार करतो. तू मला आकर्षित करतोस जसा माझा नायक करतो. मला हे सगळं आवडतं. मला फक्त माहीत नाही का मला तुझ्यावर प्रेम झालं. मी फक्त सांगू शकते की ती प्रेम करते. तू कायमचा माझा होशील का? अक्षत संतुलन गमावून तिच्या बाजूला पडला आणि म्हणाला, प्रिय, आता झोप. तू पूर्णपणे बेशुद्ध आहेस. जेव्हा तुला पूर्ण समजेल तेव्हा मला सांगशील. त्याने तिचे केस कोंबडतेने हाताळले आणि डोळे बंद करण्यास भाग पडले. नाही नाही, मला सांग की तू मला प्रेम करतोस, नाहीतर मी ओरडेन. सोनम पूर्णपणे वेडी झाली. ती ओरडणारच होती, पण अक्षतने तिचं तोंड बंद करून म्हणाला, ठीक आहे हनी, मी तुला प्रेम करतो. आनंदी, आता झोप, अक्षत म्हणाला आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळेसाठी. तुझा कुणासोबत अफेअर आहे का? असल्यास आत्ता सांग, या नात्यात गुंतण्याआधी. जर होय तर तू माझ्या हातात मृत आहेस, कारण तू मला आधी सांगितलं होतंस की तुला काही नाही. सोनम म्हणाली आणि त्याला तिच्या बाजूने उठू दिलं नाही. सोनम, मला कुणाशी अफेअर नाही, अक्षतने तिला सांगितलं आणि हळूच स्वतःशी म्हणाला. अरे देवा, ह्या स्त्रिया कोणत्याही अवस्थेत असल्या तरी त्यांच्या प्रियकरावरील संशयाची आणि ताब्याची प्रवृत्ती मिटत नाही. अक्षतने आपलं डोकं धरून हळूच हिशोब केला. नको, मी जबरदस्तीने हात सोडवला तर ती उठेल आणि गोंधळ करेल. बरं, तिच्या शेजारीच बसून झोपतो, असं अक्षत स्वतःचीच म्हणाला आणि झोपला. सकाळचा अलार्म त्रासदायक आवाजात वाजताच सोनम उठली तर अक्षत तिच्या शेजारी बेडवर घोरत होता. सोनमने लगेच अक्षतचा हात सोडून दिला. अक्षत उठला आणि तिला गुड मॉर्निंग म्हणाला. सोनम दचकली आणि म्हणाली, मी तुझ्या बेडवर कशी आले? तू माझ्यासोबत काय केलंस? तिने भीतीने नखं चावली आणि चादर अंगावर ओढली. काही खास नाही. काल तू आकाशात तारे मोजत होतीस आणि चंद्राने तुला इथे झोपायला पाठवलं, अक्षतने तिची मस्करी करत म्हटलं. फालतू जोक, मला आवडला नाही. आता खरं खरं सांग, नाहीतर नाक तोडून टाकेल, सोनमने पंच मारण्याचा पोज देत म्हटलं. थांब थांब, काही झालं नाही, सगळं सांगतो, असं म्हणत अक्षतने कालचा प्रकार तिला सविस्तर सांगितला. ठीक आहे, सोनमने बॅग घेतली आणि खोलीतून निघायला लागली. खरंच मला सोडून चालली आहेस? काल रात्री तू माझा हात घट्ट धरून ठेवला होता. काल तू इतकी, म्हणजे मध्यधुंद अवस्थेत मला तू आय लव्ह यू म्हटलंस. मग मी ते खरं मानू का? अक्षय तिच्या जवळ जात म्हणाला. नको मानू, मी मद्याच्या नशेत बोलले, सोनमने नजर चुकवत आपली भावना लपवली. स्टॅच्यू, अक्षतने म्हटलं आणि तिला थांबवलं. त्याने तिला धरून परत वळवलं आणि दरवाजा बंद केला. आता सांग, तू मला प्रेम करतेस का? माझ्या डोळ्यात बघ, अक्षतने एक हात तिच्या गालांवर ठेवत तिच्या डोळ्यात नजर रोखून विचारलं. मला वाटत नाही, सोड मला, सोनम त्याच्या पकडेतून निसटण्याचा प्रयत्न करत म्हणाली. ठीक आहे, प्रामाणिकपणे सांग, पाणी शिंपडल्यानंतर तू थोडी सावरली होतीस आणि जवळजवळ शुद्धीवर होतीस, बरोबर ना? अक्षतने स्टाईलमध्ये भुवया उंचावत विचारलं. हो. मग? सोनमने जीभ चावली आणि डोक्यावर हात मारला. मग तू प्रपोज केलं होतंस आणि बाकी सगळं आठवतं, नाही का? अक्षतने डोळा मारत विचारलं. खरं तर अर्धच आठवतं, सोनमने बोटांनी केस ठीक करत म्हटलं. ठीक आहे, तू जा. आज मला एका मुलीच्या घरी लग्नाबद्दल बोलायला जायचं आहे. तयार व्हायला हवं.
सोनमने त्याच्या शर्टचा कॉलर पकडला आणि म्हणाली, तू मला हो म्हणालास ना, मग हे पुन्हा काय? मला फसवायचा प्रयत्न करू नकोस राक्षसा. बडबड. तुला खरं बोलायला लावण्यासाठीच मी ट्रिक केली. तुझं खोटं असं पाहूनच मला शंका आली होती की तू शुद्धीत आहेस, पण खात्री नव्हती. आता झाली. अक्षतने तिचे हात प्रेमाने धरले. सॉरी. आय लव्ह यू. सोनम त्याच्याकडे प्रेमळ नजरेने पाहत म्हणाली. आय लव्ह यू टू. सॉरी. अक्षतने तिच्या गालावर किस केला. तेवढ्यात अक्षतची आई अचानक खोलीत शिरली आणि त्यांना तसं पाहिलं. सोनम घाबरली की आता काय होईल या विचाराने. सोनम, ही कॉफी घे. आता ठीक आहेस ना, असं अक्षतची आई गीताने विचारलं. आंटी, तुम्हाला माहीत होतं का मी इथे अक्षतच्या खोलीत आहे? सोनमने आश्चर्याने विचारलं. हो. मध्यरात्री अक्षतचा खोकला ऐकून मी त्याला पाणी द्यायला येत होते, तेव्हा मी तुला पाहिलं. अक्षतने मला सगळं सांगितलं. मला तू खूप आवडतेस सोनम. मी तुझी खूप प्रशंसा करते, पण मला माझ्या नवऱ्याची स्वीकृती मिळेल का याची काळजी आहे. देव करो तो तुला मनापासून स्वीकारो. गीता काळजी व्यक्त करत म्हणाली. आंटी, मला स्वीकारल्याबद्दल धन्यवाद. मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. इकडे बसा ना. सोनमने तिला खुर्चीवर बसवलं आणि स्वतः तिच्या शेजारी बसली. गीता म्हणते, सांग बाळा, काय झालं? सोनम म्हणते, आंटी, त्या दिवशी जेव्हा तुम्ही मला पाहायला आलात तेव्हा नक्की काय झालं होतं ते सांगू शकता का? गीता म्हणते, हो बाळा, त्या दिवशी आम्ही तुला पाहायला रामपूरला आलो होतो. तू आणि अक्षत लॉनमध्ये बोलत होतात. तेव्हा तुझे काका म्हणजे माझ्या नवऱ्याला एका अज्ञात फोन आला. त्या फोनवर तुझ्या घरच्या पार्श्वभूमीबद्दल सांगण्यात आलं. म्हणे तुझे वडील आणि आजोबा गुन्ह्यात सामील होते. तुमच्या कुटुंबाला गावातून हकलून देण्यात आलं म्हणून तुझ्या आजोबांनी आत्महत्या केली. हे ऐकून काका संतापले आणि तुझ्या वडिलांवर संशयाने प्रश्न विचारू लागले. त्यांनी आवाज चढवला म्हणून तुझ्या वडिलांनी शांत करण्याचा प्रयत्न केला, पण माझे नवरे ताब्यात राहिला नाहीत आणि तुझ्याबद्दल चुकीचं बोलले. ते तुझ्या वडिलांना सहन झालं नाही आणि भांडण सुरू झालं. तुम्ही दोघे आत आला. तुझ्या वडिलांसाठी तू उभी राहिली याचा मला अभिमान आहे, पण जेव्हा तू माझ्या नवऱ्याशी उलटसुलट बोललीस तेव्हा मला वाईटही वाटलं. आजही ती शब्द टोचतात, पण माझ्या मुलासाठी मी तुला माफ केलं. त्याच्या प्रेमापेक्षा माझा राग कमी आहे. सोनम म्हणते, सॉरी आंटी. काका कसे आहेत? मी त्यांच्याकडेही माफी मागेन. मला थोडा वेळ द्या. हे सगळं कोणाने केलं ते शोधायचं आहे. मला तुमची मदत हवी आहे. प्लीज अक्षत, प्लीज आंटी, मला माझ्या वडिलांचं नाव स्वच्छ करायचं आहे आणि त्या फोन करणाऱ्याचा नंबर हवा आहे. तुमच्याकडे आहे का? गीता म्हणते, बहुतेक तुझ्या काकांच्या मोबाईलमध्ये असेल. मी पाहते, पण मला वचन दे पुढच्या वेळी शांत डोक्याने सगळं हाताळशील आणि कोणाशी वाईट बोलणार नाहीस. वचन दे. सोनम म्हणते, वचन आंटी. मी इथेच थांबते. कृपया मला नंबर द्या. गीता आपल्या खोलीत गेली. पतीला न उठवता तिने त्यांचा मोबाईल शांतपणे घेतला आणि परत अक्षतच्या खोलीत आली. सोनमने तिला मिठी मारली आणि आभार मानले. तू माझ्या मैत्रिणीची मुलगी आहेस. मला तू आवडली म्हणूनच तुला लग्नासाठी नातं आणलं होतं, पण तू मला निराश केलंस. पण आता सगळं योग्य दिशेने जातंय. पुन्हा असं काही करू नकोस. काळजी घे. मला तुझ्या काकांना औषधं द्यायची आहेत. निघते. मोबाईल अक्षतला दे, असं गीता हसत म्हणाली आणि बाहेर गेली. अक्षत, हा नंबर डायल कर आत्ता, सोनमने उतावळेपणाने सांगितलं. अक्षतने कॉल केला पण समोरच्याने कॉल उचलला नाही. सोनमने त्याच्याकडून मोबाईल हिसकावला आणि पुन्हा कॉल केला. ती अस्वस्थ झाली आणि कॉल स्पीकरवर ठेवला. हॅलो, अक्षय मेहरा बोलतोय. कोण? समोरच्याने विचारलं. सोनम आणि अक्षत तबकले. अक्षय मेहरा पुन्हा म्हणाला, हॅलो, कोणीतरी बोलणार का? हॅलो, मूर्ख, आणि कॉल कट केला. सोनमने अक्षतच्या खांद्यावर हलवून त्याच्या हाताला चिमटा काढला. अगं, का चिमटा काढलास? अक्षत वेदनेने ओरडला आणि हात चोळत म्हणाला, सॉरी. मी तुला चिमटा काढला कारण हे खरं आहे की मी स्वप्न पाहतोय हे तपासायचं होतं. खरंच अक्षय मेहरा आपल्या कंपनीचा हेड आहे. किती घट्ट व्यक्ती आहे, सोनम म्हणाली आणि तिने सांगितलं की पार्टीत त्याने तिचा हात धरला आणि तिच्या अस्वस्थतेची भावना व्यक्त केली. अक्षत अक्षयच्या सोनमकडे केलेल्या वागणुकीवर रागात होता, पण त्याने आपला राग थांबवला आणि म्हणाला, सोनम, माझ्यासोबत चल, आणि तिला घरी नेलं. समयजी विचार करत होते, तिने बाहेरून येत का आहे. प्रीती म्हणाली होती की ती तिच्या खोलीत झोपली आहे, तर सोनम त्याच्याकडे चालत होती. अक्षत कारमधून उतरला आणि समयजींकडून आशीर्वाद घेतला. त्याने अक्षयबद्दलची खरी माहिती आणि इतर संबंधित गोष्टी त्यांना सांगितल्या. समयजी गोंधळलेले होते. अक्षत, माझ्या आणि त्याच्यातील वैर का आहे? त्याने असं का केलं?
तू कारण शोधू शकतोस का? समयजीने ताणलेल्या चेहऱ्याने विचारलं. काका, जर आपल्याला काही हरकत नसेल तर तुम्ही जे दुःख आपल्या हृदयात अजूनही उचलत आहात त्याबद्दल मला सांगता का? त्याला योग्यरित्या विचारायचं असेल तर मला कारण माहीत असणं गरजेचं आहे. मला आशा आहे की तुम्ही परिस्थिती समजून घ्याल, अक्षतने समजावून सांगत म्हटलं. अक्षत, माझ्या वडिलांचे नाव सुरेश होते. आपल्या गावचे पंचायत हेड आणि मृदू हृदयाचे व्यक्ती होते ते. माझा मित्र रघु होता आणि आम्ही दोघं बालपणापासून अडचणींमध्ये एकत्र होतो. पण नंतर गोष्टी वाईट झाल्या. एक दिवस नरेश नावाचा माणूस माझ्या वडिलांच्या जागेसाठी पुढे येणाऱ्याला प्रश्न विचारू लागला. माझ्या वडिलांच्या संमतीनंतर योग्य व्यक्तीस सिंहासन देण्याच्या निर्णयानंतर तो मृत आढळला आणि आपल्यावर आरोप केले गेले की मी नरेशला मारलं, माझ्या वडिलांच्या सल्ल्याने सिंहासन मिळवण्यासाठी. माझ्या वडिलांना ही अफवा सहन झाल्या नाहीत आणि त्यांना मोठा हृदयाचा झटका आला. ते या दुःखाने मृत्युमुखी पडले. मी गाव सोडलं आणि पुढे गेलो. समय डोळे भरून सांगत होते, तर अक्षत आणि सोनम हे मन भारून ऐकत होते. अभिरामी जी तिथे आली होती तिने मागे उभं राहून भूतकाळ ऐकला आणि भीतीने थरथरली. ठीक आहे काका, मी अक्षयला खरं सांगायला भाग पाडेन की तो हे कसं जाणतो आणि सोनमला माझ्याशी लग्न करू देत का नाहीये. तुम्ही विश्रांती घ्या. 2 दिवसात तो आपलं कृत्य कबूल करेल. अक्षतने डोळ्यात आत्मविश्वास चमकत म्हटलं. नको नको, तुला माहिती नाही त्या गावकऱ्यांची कृती क्रूरता आहे. करू नकोस. तू माझ्या सर्वात जवळच्या मैत्रिणीचा मुलगा आहेस. मी तुला नरेश किंवा माझ्या नवऱ्यासारखं दुःख सहन करताना बघू शकत नाही. कृपया समजून घे. मृत्यूनंतर त्यांना नरकात सोड. जीवन धोक्यात घालून न्याय मिळवायचा प्रयत्न करू नकोस. अभिरामी डोकं थरथरत म्हणाली. तिची अवस्था पाहून समयजी आणि इतरांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर ती शांत झाली. आई, काय झालं? तू अशी का प्रतिक्रिया दिली? आता माझ्या डोक्यावर हात ठेवून वचन दे. सोनमने जबरदस्तीने तिचा हात तिच्या डोक्यावर ठेवला. सोनम, नको, अभिरामी म्हणाली आणि थोडं थांबली. समयजींच्या आग्रहावर. मला रघुच्या घरी एक कॉल आला होता की तिथे येऊन तुझ्या वडिलांवर केलेले आरोप साफ करण्याबद्दल बोलू. पण तिथे पोहोचल्यानंतर मला समजलं की रघुच आमच्या विरुद्ध कट रचणारा होता. तोच ह्या अफवा पसरवत होता. त्याने मला धमकावलं की शांत राहावं आणि समयला गावातून काढून टाकावं. नाहीतर त्याने सांगितलं की तो त्याला या भौतिक जगातून पाठवेल. त्याचा हेतू ऐकून मी भीतीने थरथरली. मी तुझ्या वडिलांना गाव सोडायला सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मान्य केले नाही. मग रघुने गोंधळ उडवला आणि गावकऱ्याला सुरेशवर प्रश्न विचारायला लावलं. माझ्या सासऱ्यांना हे आरोप सहन झाले नाहीत आणि त्यांना हृदयाचा झटका आला. त्याने मला धमकावलं की त्याचा पुढचा उद्देश समय असेल, जो आत्महत्या करायला भाग पाडला जाईल. मी थरथरून गेले आणि त्यांना या गावातून बाहेर नेण्यास भाग पाडलं. अभिरामीच्या डोळ्यांमध्ये अजूनही भीती होती. बाळा, शांत हो. माझ्या सुरक्षिततेसाठी तू ही खरी गोष्ट लपवलीस. मला वाचवल्याबद्दल धन्यवाद, समयजी तिला म्हणाले आणि आनंदाने तिला मिठी मारली. सॉरी, मी तुमचा राग सहन करू शकते पण तुमचं फाटलेलं हृदय सहन करू शकत नाही. सॉरी. मला तुम्हाला हे सांगायचं नव्हतं पण मला भीती होती की अक्षतलाही त्याचा राग सहन करावा लागू शकतो. मला माहिती नाही का, पण माझ्या 6व्या संवेदनांनी सांगितलं की हा अक्षय आपल्या गावाशी संबंधित आहे आणि तो आपल्यावर आपत्ती आणेल. अभिरामी श्वास घेत घेत म्हणाली. समयजीने तिला खुर्चीवर बसवलं आणि शांत केलं. अक्षतने तिला समजावलं आणि म्हणाला, आंटी, मी तुमच्या मुलासारखा आहे आणि जेव्हा माझ्या वडिलांवर असा आरोप केला जातो की त्यांनी ते केलं नाही तेव्हा एका मुलाचं कर्तव्य आहे की त्याच्या वडिलांची निर्दोषता सिद्ध करावी. मी त्यांचा मुलगा आहे आणि मी हे करेन, तो ठाम निर्धाराने म्हणाला. अक्षतने खूप विचार करून अंमलात आणायची योजना सांगितली. सोनमचे पालक समयजी आणि अभिरामी अक्षतची काळजी करत अर्ध्या मनाने मान्य झाले. दुपारी 1 वाजता मेहरा ऑफिस. अक्षत आणि सोनम एकत्र ऑफिसमध्ये आले. CCTV फुटेजवर त्यांना पाहून अक्षय रागात आला. त्याने आपल्या सहाय्यकाला कॉल करून सांगितलं, त्याला त्यांच्या समोर आण, मी येतोय, आणि हिरव्या डोळ्यांनी राग दाखवला. जेव्हा ते एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते तेव्हा एक माणूस त्यांच्याकडे आला. तो रोनीत होता. तो काळसर आणि जखमी अवस्थेत होता. सॉरी सोनम, काल रात्री पार्टीत मीच दोषी होतो. मी तुझ्या मॉकटेलमध्ये दारू मिसळली आणि तुला मद्यधुंद केले. मी तुला शांती देण्याचा आणि तुझ्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला कारण तू सुंदर होतीस. मी मनापासून तुझ्याकडे माफी मागतो, त्याने पायावर पडत विनंती केली. अक्षतने त्याचा हात धरला, उभं राहायला मदत केली आणि म्हणाला, ठीक आहे, तू जाऊ शकतोस. त्याला दयाळू भावना वाटत होत्या. तू त्याला माफ करण्याचा अधिकार कोणी दिला?
सोनम, तू त्याची फसवणूक पाहिली आहेस. मी तुला बोलण्याची अपेक्षा करतो. अक्षय मेहरा तिच्याकडे येत म्हणाला. सर, त्याला सोडून द्या. त्याला तुमच्या मारहाणीपासून शिक्षा मिळाली आहे. मी त्याला माफ करते. जर तो केलेल्या चुकांसाठी पश्चाताप करत असेल तर ते माझ्यासाठी पुरेसं आहे. सोनम अक्षत जवळ येऊन अक्षयपासून अंतर राखत म्हणाली. अक्षतने हस्तक्षेप करत म्हटलं, सर, आपल्याला बोलायचं आहे. आपण बोलू शकतो का? आणि नम्रतेने विनंती केली. अक्षय त्यांच्या जवळीक सहन करू शकला नाही आणि त्याला तिथेच बोलायला सांगितलं. ठीक आहे सर, आम्ही दोघे लग्न करणार आहोत. उद्याचा दिवस आमच्या एंगेजमेंटचा आहे. मी ठिकाणाची माहिती देईन, कृपया यावे. अक्षतने ठाम आवाजात सांगितलं आणि सोनमला त्याला गोड देण्यासाठी संकेत केला. सोनमने तिची हँडबॅग उघडली आणि त्याला गोडधोड दिलं. अक्षय काही क्षणांसाठी स्तब्ध राहिला. त्याने स्वतःला सांभाळलं आणि ठीक आहे म्हणत गोड न घेतल्याशिवायच तिथून निघून गेला. इतर कर्मचारी आश्चर्यचकित होऊन त्यांचे अभिनंदन करायला लागले. त्यांना आनंद झाला आणि त्यांनी गोड खाल्ले. मित्रांनो, गप्पा मारायचंय ना तुम्हाला? मग मी आमची प्रेमकथा लंच टाईममध्ये सांगतो. त्याआधी की तुम्ही गप्पा सुरू करू नका, अक्षतने हसतमुख सांगितलं. सोनम लाजत होती आणि एका कोपऱ्यात बसली. सर्वजण अक्षत आणि सोनमची प्रेमकथा ऐकण्यासाठी उत्सुक होते. लंच टाईम सुरू झाला. सहकारी आनंदी चेहऱ्यांनी चमकत होते आणि ते नवीन प्रेमात गेलेल्या जोडप्याची अपेक्षा करत होते. सोनम आणि अक्षतची जोडपी कॅन्टीनमध्ये प्रवेश करते त्यावेळी अक्षय CCTVद्वारे त्यांना डोळ्यासमोर पाहत होता. त्याचा राग उफाळत होता. सहकारी आनंदी झाले आणि खेळकर डोळ्यांनी त्यांना पाहत जेवायला लागले. सोनम काही वेळा अक्षतला पाहून लाजली. त्याच्या लक्षात येताच अक्षतने हसून प्रतिसाद दिला. अक्षय आपल्या खोलीत भक्कम पावलांनी चालत होता. त्याला कल्पनाच येत नव्हती की सोनम आणि अक्षत लग्न करणार आहेत. मी त्यांचा संबंध तोडण्यासाठी सर्व काही केलं. मग ते एकत्र कसं आले? अक्षतच्या वडिलांना कॉल करतो, त्याने स्वतःशीच म्हटलं आणि फोन केला. अक्षतच्या वडिलांचा कॉल उचलला गेला नाही म्हणून त्याने अक्षतच्या आईला गीताला कॉल केला. हॅलो, तुम्ही कोण? गीताने कॉल उचलत विचारले. मॅडम, तुम्ही चुकीचं करत आहात की तुमच्या मुलाला सोनमशी लग्न करायला देत आहात. ती एक डॅश डॅश मुलगी आहे. तिचा स्वभाव, अक्षयने आपली ओळख लपवण्यासाठी बदललेल्या आवाजात म्हणाला. बाळबुद्धी, तोंड बंद ठेव. पुन्हा मला फोन करण्याचा धाडस करशील का? ती आमची भावी सून आहे, गीताने रागाने ओरडत कॉल कट केला. अक्षयला असं वाटलं की तळाशी जमिनीलाही काही वेळ हल्ली. तो ताणतणावात आणि चिंता थांबवू शकला नाही. तुला माहीत नाही सोनम, तू माझ्यासाठी किती महत्त्वाची आहेस. कृपया माझ्यावर असं रागवू नकोस, अक्षय रडत म्हणाला. काही पर्याय न राहता तो कॅन्टीनमध्ये गेला जिथे जोडपे प्रेमाबद्दल मौल्यवान सल्ले देण्यात व्यस्त होते. जेव्हा त्यांनी त्यांची प्रेमकथा सांगायची सुरुवात केली, अक्षयने हस्तक्षेप केला आणि त्यांना ग्राहक कॉलच्या नाटकाखाली आपल्याकडे बोलावलं, त्यांच्या प्रेमकथेला व्हायरल होण्यापासून थांबवण्यासाठी. अक्षयचा कक्ष. तुम्ही मला बोलायला सांगितलं होतं ना? कृपया पुढे बोला. ग्राहक कॉल नंतर घेता येईल, अक्षयने आपली चिंता लपवत म्हटलं. फक्त 1 मिनिट सर, सोनम म्हणाली आणि फोन काढून कॉल केला. अक्षयचा फोन वाजला. कॉलर आयडेंटिटी पाहताच तो स्तब्ध झाला. त्याला समजलं की सोनम आणि अक्षतने त्याची योजना उघड केली आहे. तो परिणाम विचार करून घाम गाळत होता. तू असला नाहीस जो तू वाटतोयस, अक्षत जवळ येऊन टेबलवर हात मारत म्हणाला. आपली ओळख आम्हाला माहीत आहे. आता बोल, नाही तर, सोनमने त्याच्या थंड वागण्याने रागावून म्हटलं. अक्षयने रागाला भीती वाटत म्हटलं. अक्षय, तू वाईट नाहीस, पण तुला आमच्याकडून काही हवं आहे. तू इतका निरागस आहेस की तुला माहीत नव्हतं की अक्षतच्या वडिलांना कॉल करून आपला कट तोडायचा नाही. तुला साधा ज्ञान वापरलं नाही की आपला संपर्क शोधला जाऊ शकतो. म्हणजे तू नैसर्गिकदृष्ट्या वाईट नाहीस, पण काहीतरी तू लपवत आहे. सांग, सोनम तोंड पिडत म्हणाली. हो अक्षय, प्रामाणिकपणे सांग. मला ही माहिती मिळाली की तू खरा कंपनी हेड नाहीस. तू फसवत आहेस. या कंपनीचा खरा हेड अक्षय मेहरा आहे, पण तो ऑस्ट्रेलियात राहतो आणि तू त्याच्या पालकांशी करार केला, बरोबर? अक्षतने जोर देऊन विचारलं. हो, मी या कंपनीचा बॉस नाही. माझा मित्र अक्षय मालक आहे. पण 3 वर्षांपूर्वी अपघातानंतर त्याने मानसिक संतुलन गमावलं. त्याच्या पालकांनी मला या कंपनीचे व्यवस्थापन करण्यास सांगितलं, त्याचा पर्याय म्हणून. ही मध्यम आकाराची कंपनी होती जिथे कोणीच अक्षयला खऱ्या आयुष्यात पाहिलेलं नव्हतं, म्हणून त्यांनी मला कोणतेही संकोच न करता स्वीकारलं. त्याचे मित्र किंवा कुटुंब त्याला मोठा झाल्यावर पाहिलं नव्हतं. ते त्याला 8 वर्षांचा असताना ऑस्ट्रेलियात जाताना पाहिलं होतं. आम्ही दोघं ऑस्ट्रेलियात शिकत होतो आणि 3 वर्षांपूर्वी भारतात परत येणार होतो.
पण अचानक त्याचा अपघात झाला आणि तो मानसिकदृष्ट्या असंतुलित झाला. त्याच्या पालकांनी हे जाणून मला मदतीसाठी विचारले. त्यांनी सांगितलं की जर त्यांचे गुंतवणूकदार किंवा नातेवाईकांना माहिती झाली की त्यांचा मुलगा मानसिकदृष्ट्या आजारी आहे, तर ते लोक परिस्थितीचा फायदा घेऊ शकतात आणि बेकायदेशीरपणे मालमत्ता हरवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे त्यांनी मला माझ्या मित्र अक्षयचा खोटा चेहरा बनवायला सांगितलं. अक्षयने भूतकाळातले घटनाक्रम जिवंत होताना सांगितले. त्याचे ऐकून अक्षत आणि सोनमचे हृदय वितळले. मग तू कोण आहेस अक्षय? सोनमने कमी आवाजात विचारलं. मी अक्षय कुमार, रघुचा मुलगा आहे, जो तुझ्या वडिलांचा सर्वात जवळचा मित्र होता आणि सध्या रामपूर गावाचा हेड आहे, अक्षयने भावनांच्या प्रवाहात सांगितलं. अक्षत आणि सोनम स्तब्ध राहिले, डोळे उघडे आणि तोंडही. अक्षय आणि अक्षत दोघे एकाच वेळी विचारतात. तुला आमचा संबंध तोडायचा का होता? अक्षतने तीव्रतेने विचारलं. आणि तुला कसं कळालं की मी खरा मालक नाही? अक्षयने आश्चर्यचकित होऊन विचारलं. अक्षत म्हणतो, तुला आठवतं का, काल दुपारी ऑफिसमधून निघण्यापूर्वी आम्ही कर्मचाऱ्यांना आमंत्रणपत्र दिलं होतं? अक्षय म्हणतो, हो, मला आठवत आहे. मी ते सर्वांना दिले होते आणि पार्टीत प्रवेशासाठी ते अनिवार्य आहे. अक्षत म्हणतो, तुला आठवतं ना, तो सरदारजी, ज्याने म्हणे तो तुझ्या बालपणीच्या मित्राचा वडील आहे? तो मी होतो. मी माझी ओळख लपवली होती. तो मीच होतो जो दरवाजावर भांडून गोंधळ निर्माण करत होता, जेणेकरून तुझ्या लक्षात कमी जाईल आणि ID सिद्ध नाही तरीही मला प्रवेश मिळू शकेल. कारण तुम्ही अक्षय मेहराच्या बालपणीच्या मित्राचे वडील पाहिले नाही आहात. तू माझ्यावर विश्वास ठेवलास आणि सुरक्षा गेटजवळ माझ्याकडे असलेलं आमंत्रणपत्र पाहून मला प्रवेश दिला. घरात शिरताच मला दिसलं की तू सोनमशी गप्पेत व्यस्त होता. मी त्याची संधी समजून तिथून गुपचूप खोलीत शिरलं. तिथल्या कपाटात लपलेली एक फाईल मी तपासली. ती उघडली असता रुग्णालयाचे बिल दिसले आणि रुग्णाचे नाव वाचलं. मी धक्क्यात पडलो. बिल अक्षय मेहरा नावाच्या रुग्णाच्या नावावर होते. त्यामुळे मला कळालं की तू या कंपनीचा खरा मालक नाहीस. मी तुझी खऱ्या ओळखीचा शोध घेत होतो. शोधात असताना तुझा तो सो कॉल्ड मित्र रोनित सिंग आत धडकला. त्याने काही कागदपत्रे शोधण्याचा प्रयत्न केला. मला पाहून तो तिथून निसटला आणि काही टोकंबळ कारण सांगून बाहेर गेला. आम्ही दोघेही अनधिकृतपणे शिरल्याने एकमेकांच्या खोट्या गोष्टी उघड करायच्या नव्हत्या. आम्ही दोघेही शांत राहिलो. तुझा आवाज ऐकून मी खोलीतून बाहेर पडलो. मग सोनमला भेटलो आणि तिला बोलावण्याचा विचार केला, पण ती मद्याच्या नशेत होती. म्हणून मी तिला घरी घेऊन गेलो आणि रोनितपासून तिचा दिवस वाचवला. सोनम म्हणते, पण रुग्णालयाचे बिल बघून तू कसं निश्चित करू शकतोस की तो खरा अक्षय मेहरा नाही? आणि दुसरं, तू मला हे आधी का नाही सांगितलं? अक्षत म्हणतो, सोपे आहे. बिलाची तारीख. रुग्णालयाचं बिल परवाच्याच तारखेचं होतं. त्या औषधांवर लिहिलं होतं की ती गंभीर रुग्णाला दिली जात आहेत. आता विचार कर आणि नीट विश्लेषण कर. ज्या व्यक्तीचा रुग्णालयात गंभीर स्थितीत उपचार चालू असेल तो कसा पार्टी होस्ट करू शकेल आणि रोज आपला व्यवसाय चालवू शकेल? म्हणजे तो खरा अक्षय मेहरा नाही, तर एक बनावटी आहे. अक्षय म्हणतो, अरे हो, मी ते माझ्या गुप्त ठिकाणी ठेवायचो आणि घाईत ते कपाटात ठेवून गेले. माझी चूक झाली. सोनम म्हणतो, आता अक्षतने जे विचारले त्याचं उत्तर देऊ शकशील का? तुला आमच्याकडून काय हवं आहे? तू आमच्या संमतीत अडथळा का आणतोयस? अक्षय म्हणतो, माझे वडील आणि तुझे वडील एकमेकांचे घनिष्ठ मित्र होते. तुला याबद्दल माहिती आहे का? सोनम म्हणते, हो, माझ्या वडिलांनी मला त्या भूतकाळाच्या घटना सांगितल्या ज्यांनी त्यांना पूर्णपणे तुटवून टाकले. त्यांच्यावर असा खोटा खटला रचला गेला की त्यांनी कधीच केला नव्हता. मला त्यांचं नाव स्वच्छ करायचं आहे. अक्षय म्हणतो, हे सगळं माझ्या आईने केलं होतं. हे दुःखद सत्य जाणून माझे वडील नैराश्यात पडले. माझ्या आईची देवाणघेवाण फोनवर एका अजाण व्यक्तीशी ऐकून घेतल्यानंतर माझ्या वडिलाला तिचा अपराध समजला. नरेश काकाला त्या व्यक्तीने माझ्या आईच्या उपसाव्याने मारलं. तो तुझ्या आजोबांचा श्रद्धाळू अनुयायी होता, सुरेश. माझ्या आईने नरेशबद्दल तोंडभर द्वेष पसरवला होता. नरेशला मारल्यानंतर तो देखील गूढ परिस्थितीत मृत्युमुखी पडला. त्याच्या मृत्यूचं कारण आम्ही शोधू शकलो नाही. माझ्या वडिलांना तिची सत्यता माहीत असूनही ते बोलू शकले नाहीत, कारण त्यांनी तिला दिलेल्या वचनामुळे त्यांचे हात बांधले होते. म्हणून मला तुमची मदत हवी आहे. तुम्ही आणि तुझे कुटुंब आमच्या कुटुंबाची मदत कराल का? फक्त तुम्हीच माझ्या आईच्यापेक्षा तिला थांबवू शकता, कारण तुम्ही त्या गावातील मंदिराच्या मालमत्तेचे वारस आहात. माझ्यासोबत येऊ शकतेस का? आपल्याला वेळ कमी आहे. माझी आई या चंद्रग्रहणाच्या वेळी काही मोठी योजना आखते आहे. माझ्या वडिलांनी मला हे काल सांगितले. सोनम म्हणते, ठीक आहे, आता शांत राहा. मला सगळं समजलं. जर मी अक्षयच्या लग्नासाठी हो म्हणाली असती तर मी तुझ्यासोबत येणार नाही, कारण लग्न कीर्तनांमध्ये मी व्यस्त राहीन. म्हणून तुला माझ्या संमतीत अडथळा आणायचा होता, बरोबर? अक्षय म्हणतो, हे अर्ध खरं आहे.
नाण्याची दुसरी बाजू अजून उघडलेली नाही. तुझ्याकडे दुसरा मार्ग नाही. आपले गाव अनोळखी लोकांना सहजपणे घेऊ देत नाही. जर ते ओळख तपासतील तर तुला त्यांचा राग समजून घ्यावा लागेल. जर तू माझ्याशी लग्न केलेस तर तू त्या गावात कोणतीही शंका न घेता प्रवेश करू शकशील. कारण परंपरेनुसार संबंधित कुटुंबाच्या नातेवाईकाला प्रवेशाची मुभा दिली जाते. त्यामुळे तू माझ्याशी विवाह केल्यास तू माझ्या आईविरुद्ध सर्वांसमोर सत्य उघड करू शकशील आणि तिला तिच्या केलेल्या गुन्ह्यासाठी शिक्षा देऊ शकशील. सोनम म्हणते, खोळंबा, मी तुझ्याशी लग्न करणार नाही. तुझ्या स्वप्नातही तसं होणार नाही. मी गावात प्रवेश करण्याचा दुसरा मार्ग शोधेन. अक्षय म्हणतो, तुला दुसरा पर्याय नाही. आपल्या गावात ओळख न विचारता परकीयांना येऊ दिलं जात नाही. जर त्यांनी ओळख केली तर तू त्यांच्या रागाचा सामना करशील. समजून घे. सोनम रागाने आणि हताशेने त्याच्या तोंडावर थपटते. तुला असं कसं बळजबरी करायची? मी अक्षतवर प्रेम करते, तुझ्यावर नाही. सोनम ओरडत म्हणाली. मला माफी दे. मला तुझ्या प्रेमाची कल्पना आहे, पण मी असहाय्य आहे. मी तुमचं प्रेम मोडण्याचा प्रयत्न केला, पण तुझ्या त्याच्याप्रती भावना पाहून ते करू शकलो नाही. मला तुझ्या प्रेमापुढे डोकं घालवावंच लागलं. प्रेम हे जादुई औषध आहे. जे खरोखर शोधतात ते आपलं जीवन स्वर्गीय जगतात. कोणीही त्या जादूला वगळू शकत नाही. पण तुझ्या प्रेम आणि जबाबदारीमध्ये तुझं नशीब येऊन थांबलं. निर्णय तुझ्या हातात आहे, असे अक्षय म्हणाला. सोनमच्या भावना पाहून भावनिक झाला. सोनम म्हणते, कृपया शांत हो. ही समस्या अशी सोडवायची नाही. माझं ऐक, असे अक्षय तिला धरून म्हणाला. काय आहे? असे सोनम आणि अक्षय आश्चर्यचकित होऊन म्हणाले. तू माझी पत्नी असल्यासारखी वाग आणि मी तुझ्या बड्या रक्षकासारखा सोबत राहीन, असे अक्षत तिला विंक करत म्हणाला. अक्षय आणि सोनमने श्वास घेत दिलासा अनुभवला. ते आनंदित झाले आणि म्हणाले, हे चांगलं वाटत आहे, पण मला थोडं त्रासदायक वाटतंय. जर बाबांनी जाणून घेतलं तर काय म्हणतील? चला ही योजना त्यांच्याकडून लपवूया, कृपया, असे सोनम म्हणाली, तिच्या वडिलांची परवानगी मिळणार नाही याची भीती बाळगत. सोनम, आपण तुझ्या वडिलांना मुंबईच्या ऑफिसच्या अधिकृत प्रवासाबद्दल सांगू. ठीक आहे ना? मी तुझ्यासोबत असल्यामुळे त्यांना काही आक्षेप ठरणार नाही, असे अक्षत तिला दिलासा देत म्हणाला. इकडे अक्षय आनंदित झाला आणि म्हणाला, तुम्ही दोघेही अर्धा दिवस सुट्टी घेऊन घरी जा. उद्या दुपारी आपण रामपूरसाठी प्रवास सुरू करू. तयारी करा, बॅगपॅक करा. सोनम, मी तुझ्या घरी येऊन तुला घेऊन जाईन. आपण दोघेही अक्षतला घेऊन जाऊ. सोनम आणि अक्षतने मान हलवून होकार दर्शवला. रात्र ही तिघांसाठी विचारांच्या भरभराटीत निघून गेली. सोनम आपल्या पालकांच्या खोलीत गेली आणि थोडा वेळ त्यांच्यासोबत घालवला. तिने त्यांना सांगितलं की तिला ऑफिसच्या अधिकृत प्रवासासाठी जावं लागेल. तिच्या आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या वडिलांनी आनंदाने हो म्हटलं आणि तिला उद्या सकाळी महत्त्वाच्या कामासाठी सोबत जाण्यास सांगितलं. त्यांनी काही वेळ गुप्त गप्पा केल्या. त्यानंतर सोनमने अक्षतला फोन केला आणि समयजींशी बोलली. त्यानंतर सोनम मनशांतीत तिच्या खोलीत गेली आणि आनंदाने झोपली. उद्या सकाळी सोनम आणि अक्षत यांनी समयजीकडून दिलेले काम पूर्ण केले. अक्षत त्याच्या सामानासह सोनमच्या घरी पोहोचला आणि अक्षयची वाट पाहत राहिला. अक्षय आनंदाने स्मित हास्य करत त्यांना घेऊन गेला. मार्गात सोनमने अक्षयसोबत नवविवाहित वधूप्रमाणे आपले पोशाख बदलले. त्यांनी फोटोसाठी पोज दिल्या. सोनमला थोडं अस्वस्थ वाटत होते. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या आणि शेवटच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.